मोबाईल चोरता चोरता बनला गँगस्टर. शिपाई भरती होऊ न शकल्यानंतर तो आपल्या कुटुंबियांकडून काही पैसे घेऊन दिल्लीला आला. इथे आल्यावर त्याने लहान मोठ्या गुन्ह्यांमध्ये भाग घेतला. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात 1984 मध्ये जन्मलेला संदीप उर्फ काळा जठेडी याला दिल्ली पोलीस मोठ्या अपेक्षेने शोधत होते. त्याच्यावर मकोका महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट लावला होता, ज्यामध्ये जामीन मिळत नाही. त्याला 1 फेब्रुवारी 2020 रोजी फरीदाबाद न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आलं होतं. न्यायालयीन सुनावणीनंतर परत घेऊन जात असताना गुडगाव मार्गावर त्याच्या गँगच्या सदस्यांनी पोलिसांच्या बसला वेढा घातला. ते सर्व बदमाश त्याच्या गँगचे होते. या संपूर्ण घटनेत तातडीने आणि फिल्मी पद्धतीने गोळ्यांची अक्षरशः वर्षा झाली आणि काळा जठेडीला सोडावून घेतलं. ही घटना संपूर्णपणे एक अत्यंत जलद गतीने घडली. त्याबद्दल डबुआ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काळा जठेडी फरार झाला. पोलिसांना आशंका होती की तो नेपाळच्या मार्गाने दुबईला पळून गेला आहे. पोलिसांचं असं देखील मानणं होतं की तो दुबईमध्ये असावा. ही अफवा पसरवून त्याने त्याच्यावरून लक्ष हटवण्याची योजना केली होती. या संदर्भात दिल्लीच्या डीसीपी काउंटर इंटेलिजन्स स्पेशल सेल मनीषा चंद्रा म्हणाल्या की जठेडी एका भूतासारखा राहत होता, कारण 2020 मध्ये पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर तो कधीही दिसला नाही. कायदा अंमलबजावणी एजन्सीचे लक्ष वेधून घेण्यासाठी जठेडी गँगच्या सदस्यांनी अशी अफवा पसरली होती की तो विदेशातूनच आपलं गँग चालवत होता. यावर विचार करत पोलिसांनी जठेडीच्या कमजोर पिकावर लक्ष केंद्रित केलं. यामुळे पोलिसांना अनुराधा चौधरीच्या रूपात यश मिळालं. ती जठेडीच्या खूप जवळची होती आणि गोव्यात राहत होती. दिल्ली स्पेशल सेलने अनुराधा चौधरीबद्दल अनेक माहिती गोळा केली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अनुराधा चौधरीचा जन्म राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात झाला होता, पण ती दिल्लीच्या एका कॉलेजमधून स्नातक झाली होती आणि तिचा विवाह दीपक मिंजशी झाला होता. दोघांनी एक वेळी शेअर ट्रेडिंगचं काम केलं होतं, ज्यात त्यांना लाखो रुपयांचा तोटा झाला होता. ते कर्जाच्या तणावाखाली होते आणि ते परत फेडण्यास असमर्थ होते. हाच संघर्ष असताना तिचा संपर्क एक गँगस्टर आनंद पाल सिंगशी झाला. तो राजस्थानचा एक शातीर आणि फरार गुन्हेगार होता. राजस्थान पोलिसांनी त्याच्यावर बक्षीस ठेवलं होतं. आनंद पाल सिंगने अपराधाच्या दुनियेत पाऊल टाकलं. आनंद पाल सिंगचं लग्न मॅडम मिंज बरोबर झालं. आनंद पाल सिंगने अनुराधा चौधरीला आपल्या गँगमध्ये सामील केलं आणि तिचं ह्या प्रकारे अपराधीच्या दुनियेत पाऊल पडलं आणि लवकरच तिची ओळख मॅडम मिंज म्हणून झाली. 2017 मध्ये पोलिसांच्या मुठभेडीत आनंद पाल सिंगचा मृत्यू झाल्यानंतर ती काळा जठेडीच्या संपर्कात आली आणि तिला रिव्हॉल्वर राणी म्हणून ओळख मिळाली. ती त्याच्या गँगमधील एकच इंग्रजी बोलणारी सदस्य होती. तिने काळा जठेडीशी हरिद्वारमध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर ते कॅनडात स्थलांतर करण्याचा विचार करत होते. त्यांची योजना होती की तिथूनच ते आपला काळा अपराध चालवतील. जठेडीला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अनुराधापर्यंत पोहोचण्याची योजना तयार केली. सेलने एकूण 30 पोलीस कर्मचाऱ्यांना सामील करून एका मोहिमेअंतर्गत ऑपरेशनचे कोड नेम ऑप D24 ठेवलं, ज्याचा अर्थ होता अपराधी पोलिसांपासून 24 तास पुढे. सर्व्हिलान्स, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल फोन ट्रॅकिंग यांचा उपयोग केला गेला. सुमारे 4 महिन्यांच्या मेहनतीनंतर 30 जुलै 2021 रोजी यश मिळालं, जेव्हा सहारणपूर यमुनानगर महामार्गावर सरसावा टोल प्लाझाजवळ एक ढाबा ट्रॅक केला गेला. या ऑपरेशनला अंतिम टप्प्यात आणण्यासाठी स्पेशल सेल तुकड्यांमध्ये विभागले गेले आणि एकूण 12 राज्यांपर्यंत अलर्ट केलं. राज्य सरकारच्या पोलिसांना देखील याची माहिती देण्यात आली होती आणि गरज पडल्यास त्यांच्याकडून मदत घेण्याची विनंती सुद्धा केली गेली होती. जठेडी आणि अनुराधाच्या संबंधीतील प्रत्येक माहितीच्या दिशेने सर्व्हिलान्सचा वापर करण्यात आला. टीमला अनुराधा आणि जठेडी गँगच्या सदस्य गोव्यात असल्याची तांत्रिक माहिती मिळाली, पण तेव्हा पोलिसांना ही माहिती निश्चित नव्हती. म्हणून गोव्यात एक टीम पाठवून ती माहिती तपासली गेली. टीमला तिथे काही सुराग मिळाले. त्यांना 2 वाहने आढळली, ज्यावर हरियाणाचे नंबर होते.
त्यानंतर पोलीस टीमने त्या गाड्यांचा पाठलाग सुरू केला आणि या पाठलागात पोलिसांना गोवा, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड आणि दिल्लीपर्यंत सफर करावी लागली. पाठलाग करत असताना टीमला तिरुपती येथून एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं, ज्यात अनुराधा चौधरी जठेडी गँगच्या काही सदस्यांसोबत दिसली होती. त्यानंतर अनेक टीम त्या गाड्यांचा पाठलाग करण्यास लागल्या, ज्या त्यांच्याकडून वापरल्या जात होत्या. सुमारे 10,000 किलोमीटरचा पाठलाग केल्यानंतर टीमला आणखी एक महत्वाची माहिती मिळाली. त्या माहितीप्रमाणे चौधरी आणि जठेडी एक SUV घेऊन पंजाबच्या दिशेने जात होते. पोलीस टीमने त्यांचा पाठलाग चालू ठेवला. उत्तर प्रदेशात सहारनपूर यमुनानगर राजमार्गावर सरसवा टोल प्लाझाजवळ एका ढाब्यावर दोघांना त्या वाहनासह पकडलं गेलं आणि त्यानंतर दोघांना दिल्ली आणण्यात आलं. पण जठेडीचा हा प्रवास आधी कसा होता, म्हणजे कसा मोबाईल स्नॅचर पासून तो माफिया बनला, हे ऐकूया पुढच्या भागात फक्त कथाकार कमलाकर या YouTube चॅनेलवर.